नमस्कार. आज आपण उपवासाची एकदम मस्त अशी वेगळी रेसिपी बघणार आहोत. हे बघा, तुम्ही त्याचा आवाज बघू शकता. अगदी मस्त असा कुरकुरीत हे स्पायरल आपले झाले आहेत. बाहेरून अगदी छान कुरकुरीत आणि आतून मस्त असे सॉफ्ट हे बनाना स्पायरल मस्त झाले आहेत. चला तर मग कसं करायचं बघूया. इथे मी घेतलं आहे साबुदाण्याचं पीठ, लाल मिरची पावडर, जिरे पावडर आणि मीठ. याची सगळी मिक्स करून आपण छान पाणी टाकून मस्त अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. खूप पातळी नाही आणि खूप घट्ट नाही अशी आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे बघा, मस्त असं आपली पेस्ट तयार झाली आहे. इथे मी घेतले आहे कच्ची केळी, त्याचे या प्रकारे साल काढून घेतले आहे आणि त्याला आपण आता मधून कट करून घेणार आहोत. या प्रकारच्या स्टिक बाजारात मिळतात. बनाना आपण आता कट करून त्याच्या गोल गोल चकत्या करून घेऊया आणि ही स्टिक अशी गोल गोल फिरवत आतमध्ये टाकून घेऊया. या प्रकारे सहज जाते. आणि आपले जे सगळे केळीचे काप आहेत ते आपण असे सुट्टे सुट्टे करून घेणार आहोत. त्यामुळे ते छान तळल्या जातील आणि जे आपण बॅटर केलं आहे ते छान त्यामध्ये जाईल. हे बघा, मस्त असं स्पायरल आपलं तयार झाले आहे. आता आपण ह्या मिश्रणात ते छान असं बुडवून घेऊया. त्यावरून मिश्रण सगळं टाकून घेऊया छान आणि एक्सेस जे असेल एक्स्ट्रा ते आपण काढून घेऊया थोडंसं टॅप करून. आता आपण हे तळून घेऊया. इथे मी कढईत तापवलं आहे तेल आणि थोडंसं लो फ्लेमवरती आपण हे तळून घेणार आहोत. म्हणजे छान अगदी ते कुरकुरीत होतील. दोन्ही बाजूंनी आपण त्यांना छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेणार आहोत. ह्या नवरात्रीत ही एक वेगळ्या प्रकारची रेसिपी नक्की ट्राय करून बघा. पोटॅटो स्पायरल तुम्ही खूपदा खाल्ले असतील, पण बनाना स्पायरल ही अगदी छान पोटॅटो सारखे छान क्रिस्पी लागतात. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे जे माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. या नवरात्रीत या प्रकारची युनिक रेसिपी नक्की ट्राय करून बघा.